आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11 हप्ता मिळणार नाही, तर त्यासोबत जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी माहिती सुद्धा दिलेली आहे की मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी उशीर झालेला होता, त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांच्या रकमा 1500 रुपये प्रमाणे येणार आहेत। म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे। म्हणजेच अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता मागील 4 ते 5 दिवसांपूर्वीच मिळणार होता, परंतु अर्जांची छाननी सुरू होते, त्यामुळे मागील 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा 11 हप्ता मिळाला नाही। बघा लाडक्या बहिणींनो, महिना संपून गेलेला आहे तरी पण तुमच्या खात्यामध्ये अजून मे महिन्याचा 11 हप्ता आलेला नाही। कोणत्याही बहिणींना अजून मे महिन्याचा 1 रुपया सुद्धा आलेला नाही, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे अर्जांची छाननी सुरू होती, तर या छाननीमुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास थोडा अडथळा सुद्धा येत होता। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींनी योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे। म्हणजेच भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी सरकारी कार्यालयामध्ये कामगार आहेत, तर त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। म्हणजेच त्यांचे अर्ज सध्याच्या स्थितीला रद्द करायचे होते, त्या दृष्टिकोनातून अर्जांची छाननी सुरू होती, परंतु लाडक्या बहिणींनो, ही अर्जांची छाननी आज संपलेली आहे, त्या दृष्टिकोनातून आज दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्या अगोदर बहिणींची तपासणी सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्या अगोदर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे सुद्धा पाहिलं जाईल। सोबतच जे नवीन 2 नियम लावण्यात आलेले आहेत, तर त्या 2 नियमांमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार होते, त्या बहिणी सुद्धा स्वतः सरकारी कामगार होत्या, तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर त्यांचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे, तुमचे अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतात। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला सुद्धा पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागील 4 दिवसांपूर्वी 4.25 कोटींच्या चेकवरती सही सुद्धा केलेली होती। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपूर्वीच मे महिन्याचा 11 हप्ता येणार होता, परंतु भरपूर सरकारी बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि घेत सुद्धा होत्या, परंतु त्या बहिणींना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळे परत एकदा अर्जांची छाननी सुरू होते, तर ती अर्जांची छाननी सुद्धा संपलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अजितदादा पवारांनी भरसभेमध्ये सांगितलं होतं की 4.25 कोटींच्या चेकवरती सही केलेली आहे, तो चेक सुद्धा बँकेत गेलेला होता, परंतु अर्जांची छाननी सुरू होते, त्यामुळे कोणत्याही बहिणींना पैसे
आलेले नव्हते. तर बघा लाडक्या बहिणींनो, या छाननीमुळे कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नव्हते, परंतु आजपासून दोन्ही हप्ते पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच अर्जांची छाननी संपलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी 4,000 कोटींचा निधी मंजूर सुद्धा झालेला आहे. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता विस्तांतर करण्यासाठी सरासरी 4,500 कोटींचा निधी आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4,500 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच टोटल मिळून दोन्ही हप्त्यांसाठी 7,500 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हा जो 7,500 कोटींचा निधी आहे, तर हा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या 10 बँकांपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी ऐकलेलं असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी भरसभेमधून आश्वासन सुद्धा दिलेलं होतं की आताच मी 4,500 कोटींच्या चेकवर ते सही सुद्धा केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही चेक बँकेमध्ये सुद्धा गेलेले आहेत. म्हणजेच या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. त्यासोबतच डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे आज 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या आधार कार्डाच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येत असतो. म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात. तर या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहेत. एकत्रितपणे बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता येणार नाही. त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला फक्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये येणार नाहीत. त्यासोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, तर त्या बहिणींसाठी 4 योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, तर त्या लाडक्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणी अर्ज करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. तर या गॅस कनेक्शनसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवायचे असेल, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. म्हणजेच याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत गॅस असेल, हिंदुस्तान गॅस असेल, कोणत्या जरी कंपनीचा गॅस असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असेल. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावेत. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पात्रता म्हणजे तुमच्याकडे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. सोबतच ज्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर त्या बहिणी सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. तर
तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता मिळवायचा असेल, जून महिन्याचा 12 हप्ता मिळवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणीनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, म्हणजेच लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनो, दुसरी पात्रता गाडीची आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल, परंतु तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तर पैसे येतील. म्हणजे 4 चाकी गाडीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, तिसरी पात्रता उत्पन्नाची आहे. म्हणजेच तुमचे उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. ज्या बहिणींचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. आणि जे शेवटची पात्रता आहे ते पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत, दोन्ही हप्ते येणार नाहीत, गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणीनं, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा. घरामधील सदस्य सरकारी किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं, मे हप्त्यासाठी आणि जून हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या. त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व गोष्टी पात्रतेवरती अवलंबून आहे. ज्या ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे येतील, परंतु ज्या बहिणी दोन्ही हप्त्यांसाठी पात्रतेमध्ये बसत असेल त्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा धाराशिव जिल्हा, 4था जिल्हा बीड, 5वा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा नांदेड, 8वा जिल्हा लातूर, 9वा जिल्हा जालना, 10वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 11वा जिल्हा वाशिम, 12वा जिल्हा यवतमाळ, 13वा जिल्हा चंद्रपूर, 14वा जिल्हा नागपूर, 15वा जिल्हा गोंदिया जिल्हा, 16वा जिल्हा भंडारा, 17वा जिल्हा गडचिरोली, 18वा जिल्हा वर्धा जिल्हा, 19वा जिल्हा अमरावती आणि 20वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा. म्हणजेच या 20 जिल्ह्यामध्ये 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनो, आज कोणाला पैसे येणार आहेत? बघा, ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु सर्व मिळून बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल तर बघा लाडक्या बहिणीनो, मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, म्हणजेच या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, म्हणजे टोटल मिळून 5500 रुपये सुद्धा येणार आहे. सोबतच ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आलेले असतील त्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. कारण ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील त्या बहिणींना मागील पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील सर्व पैसे देण्यात येणार आहेत. तर ते काम म्हणजे 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. तर या नंबरवरती तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवू शकता किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, या प्रमुख 10 बँकेमधून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुमचं बँक खाता या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो, या 10 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. बघा, 10 बँकांपैकी पहिली बँक IDFC बँक, दुसरी बँक IDBI बँक, तिसरी बँक ICICI बँक, चौथी बँक HDFC बँक, पाचवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 6वी बँक कॅनरा बँक, 7वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 8वी बँक बँक ऑफ इंडिया, 9वी बँक पोस्ट बँक आणि 10वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया.
इंडिया म्हणजेच या 10 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या योजनांचे अर्ज करायचे आहेत. बघा, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे पेटाची गिरणी. तर या पेटाची गिरणीसाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये अर्ज करायचा आहे. दुसरी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. तर या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. तिसरी योजना म्हणजे डंका मशीन योजना. तर या डंका मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. आणि जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. तर त्या योजनेचा अर्ज इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी मिळणार होता, परंतु त्यावेळी सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता. सोबतच भरपूर सरकारी बहिणी आहेत त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत. म्हणजेच या सरकारी बहिणींनी सुद्धा आतापर्यंत 15,000 रुपये घेतलेले आहेत, परंतु त्यांचे अर्ज रद्द करायचे आहे. त्यामुळे छाननी सुद्धा सुरू आहे. तर या छाननीमुळे भरपूर बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचे अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्या बहिणींना आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेसेज सुद्धा येणार आहे की वर ऍप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. अशा पद्धतीने ज्या ज्या बहिणींना मेसेज येईल त्या बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहेत. परंतु जर तुम्हाला अजून असा मेसेज आलेला नसेल तर काळजी करायची गरज नाही. तुमचा अर्ज पात्र आहे, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींना पैसे येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.